एक्झिट पोल एकदम वेगळेच दाखवत होते आणि आता जो रिझल्ट आपण बघतो बीजेपीने जे प्रोजेक्शन काढलं होतं त्यापेक्षाही काहीतरी रिझल्ट वेगळाच दाखवतो. आज जर तुम्ही रिझल्ट बघणार तर हे खरे रिझल्ट आहे. कुठली सत्ता आहे ना परमनंट नाही आहे. एकीकडे देशभरात लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरू आहे. दुसरीकडे पुण्यातील MIT युनिव्हर्सिटी या ठिकाणी MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट NLC आणि भारतीय छात्र संसद यांच्या संयुक्त विद्यमानानं संदेश टू संसद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी मतमोजणी जी आहे त्यांना लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतात आणि याच संदर्भात हे नेमकं आयोजन कशासाठी आपण काही लोकांची सर क्या लगता है इससे आपने ये हमारा प्रोग्राम जो है मास्टर्स इन पॉलिटिकल लीडरशिप एंड गवर्नमेंट, इसमें हम भावी नेताओं को ट्रेन करते हैं और सिखाते हैं कि पॉलिटिक्स का रियल पर्पस क्या होता है और उसमें लंबे समय तक कैसे वो आगे बढ़ सकते हैं. और इसी मौके पे हमको ये बिगेस्ट सेलिब्रेशन ऑफ डेमोक्रेसी जो हम बोल रहे हैं, जो 97 करोड़ वोटर्स आके अपने खुद के नेता को चुन रहे हैं, जो अगले 5 साल में क्या नीतियाँ होना चाहिए, किस मुद्दे इम्पोर्टेंट है, ये सारा सीखने का एक बहुत अच्छा अवसर था. इसलिए हमने हमारे सारे बच्चों को और हमारी टीम को बुला के हम ये कॉमन विविंग रखे हैं. इस दौरान हमको ये भी मौका मिला है जहाँ हमारे 35 बच्चे जो जाके इंटर्नशिप किया है, जो एक्चुअल कैंडिडेट्स के साथ अलग अलग पार्टी में अलग अलग जगहों में जाके जो उन्होंने एक्सपीरियंस किया है वो भी वो शेयर कर रहे हैं. हमारे बच्चे जाके हरियाणा में कैंपेन किया है, तमिलनाडु में किया है और इसी तरह हर जगह में किया है. और महाराष्ट्र में भी बारामती से लेके पुणे कॉन्स्टिट्यूंसी तक, यवतमाल से लेके मुंबई तक सभी जगहों में जाके हमारे बच्चों का ऑन हैंड एक्सपीरियंस रहा है. तो ये सारा मौका है हमको एक दूसरे से सीखने के लिए कि किस लिए कौन सा पार्टी आगे जा रही है, किस लिए कौन सा कैंडिडेट जीत रहा है, ये सब एनालाइज करने का एक बहुत बड़ा अवकाश है. तो हम इसी अवकाश को सेलिब्रेट कर रहे हैं. नक्कीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे इलेक्शन्स हे बिगेस्ट सेलिब्रेशन ऑफ डेमोक्रेसी आहे आणि या ठिकाणी काही फॅकल्टी मेंबर देखील आहेत. काय म्हटलं सर, मुलांसाठी हा किती चांगला एक्सपिरियन्स आहे. वोटिंग अकाउंट आहे लाईव्ह, ते कसं होतं त्यातून कसं. खरं तर कसं आहे, यावेळेचा जो निकाल आहे तो अतिशय वेगळाच म्हणू शकतो आपण, कारण की अपेक्षित नव्हतं. एक्झिट पोल एकदम वेगळेच दाखवत होते आणि आता जो रिझल्ट आपण बघतो तरी 1 वाजेपर्यंत जो निकाल लागतील, 1 नंतरच खरे निकाल लागतील, आपल्याला काही माहिती नाही. बट यामध्ये आपल्याला एक ट्रेंड सेट झाला आहे की काय आहे, बीजेपीने जे प्रोजेक्शन काढलं होतं त्यापेक्षाही काहीतरी रिझल्ट वेगळाच दाखवत आहे. म्हणजे तुम्हाला यात असं दिसून पडतं की जे बीजेपीने सांगितलं होतं किंवा बीजेपीने जो कॉन्फिडन्स प्रोजेक्ट केला होता तो इथे दिसत नाही आहे. तर मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं सांगायचं हे आहे की कुठलीही सत्ता आहे ना परमनंट नाही आहे. इथं सायकलिकल चेंज हा असतो. आता BJP किंवा ND हे परत सरकारमध्ये येतच आहे, पण सर्वात महत्त्वाचं हे आहे की त्यांच्या सीटा कमी होताना आता जरी दिसत आहे, पण नंतर 2 नंतर माहिती पडेल की काय होणार आहे नक्की. नक्कीच सर, जसं सरांनी सांगितलं की BJPच्या हे सायकल आहे, सत्ता ही परमनंट नसते. हे मुलांना कळणं लाईव्हमध्ये हे किती इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी हे सगळं ऑर्गनाईज नाही, हे खूप महत्त्वाचं आहे की जसे जे विद्यार्थी आहे स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे इथं सुद्धा पॉलिटिक्समध्ये यांना खूप ॲक्टिव्ह असतात, पण सामान्य जनतेला सुद्धा हे कळलं पाहिजे की सत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही आहे. सत्ता येते जाते आणि सत्तेचं जे मेन काम आहे ते लोकांची सर्व्हिस. पण इलेक्शन हे एक अशी प्रोसेस आहे की ज्याच्याहून जितके पण सत्ताधारी आहेत, राजकारणी आहेत, यांच्यासाठी एक आरसा असतो. आपण बघितलं की 2-2.5 महिन्यापासून सगळे इलेक्शन चालत होतं, कुठेतरी एकतर्फा सगळं होईल असं वाटत होतं. एक्झिट पोलसुद्धा तसं दाखवत होते. पण आज जर तुम्ही रिझल्ट बघणार तर हे खरे रिझल्ट्स आहेत की लोकांच्या मनात हे काय होतं, की लोकांचं काय हे सगळी सच्चाई आहे. सो इलेक्शन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि इलेक्शन्सच ठरवतात की कोणाची सत्ता असणार आहे, कोण राहणार आहे, नाही राहणार आहे. आणि आजचे जर निकाल आपण जर हे समजा मानू की आता हे स्थिरावतील आणि जे आकड्या ते हेच राहतील, तर हे आपली डेमोक्रेसीची सुंदरता आहे की
कोणत्याही राज्यात परमनंट नाही. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. हे फॅकल्टी मेंबर्स आणि ज्यांनी हे सगळं संदेश सांस्कृतिक कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्यांच्याकडून आपण आपल्याकडून काही विद्यार्थी देखील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा आहोत. What is your experience? Your experience is voting all elections and experience in MIT School of Law. This is our reflection what we are really done in the internship. It is our real examination, even though we are our semester is going on now, but we are not feeling that much our semester is going on because this is a real exam of us, because we done a lot of campaigning internship, some of them working with candidates party, various internship we have done as a SOG student. We are the batch we gifted that we are seeing the India's biggest democratic festival, and today is the resulting day, and we are setting the numbers, and we are expecting who is leading, who is decreasing, which party will get this and this. These are analyzing we are doing, and it is very grateful that we are doing. We are taking part in the Indian festival. It's a democratic festival. It should make proud that we are doing this. What is your thought of this day? What are your thoughts? Who will rule the country in the next 5 years? What they should do for youths this delegation? I feel this time, as Kamal Singh suggested, Modi आएगा. But it is very important also to know that the opposition have got really good numbers, that the checks and balances are in place, so that the government does not do whatever it wants to, or whatever it thinks of. As a youth, I just want good jobs. Jobs are not the only issue. The issue is also about when there are proper pays, there are proper facilities provided for the workers. These are the things what we want. We want educated people to be coming into power. We want India to go in the future with very educated people, and we have to develop in many other sectors where we need to look at the poor sectors, what are there. We need to look at our poor, and we need to really uplift India as a whole, not India as the very big industries itself. We also have to look at common people and their wages as well. So, what are your thoughts on this same thing? What do you expect from the people which are going to step after this result? Of course, as a youth of this nation, I am expecting that good employment. That is a very big issue now. It's going on in India. So as a youth, we need some good employment, and India also now leading the international politics, entering international politics. They are really doing well. It will help us to not only developing inside India, we are also developing outside of India. So it will become a very good experience as a student and youth also. Not only in government, in education, employment, or any other business purpose also, because youth are not only taking part in studies. Nowadays they are become with startups and everything. And a youth from Tamil Nadu, I want to say that we are today looking about the national-wide star candidate that Annamalai is contesting in Tamil Nadu Coimbatore constituency. As a youth, he also everyone's Indian youth, everyone's dream was to become mentor in civil servant and do a civil servant work in India. He also a former IPS. Now he is contesting from Coimbatore constituency. He is witnessing that how a youth can take part in the Indian politics from the national party. So this is my comment on youth about this next government. We are expecting to do better things also. नक्कीच त्यामुळे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट NLC भारतीय शास्त्र विद्यापीठांचा कार्यक्रम आयोजन केला होता संदेश टू स्वातंत्र्य. या कार्यक्रमातून या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक नवीन एक्सपिरियन्स करायला मिळतोय, आणि यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजचे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे आभार मानले. कॅमेरामन प्रणवडा फॉर द पीपल.